बस तो काय करा काम मग माझं जड आहे का येऊ का एवढी जण जायचं कुणाकडे पाणी मागले कुणाकडे नाही साखळी का साखळी त्यांच्याकडे माझं म्हटलं आपोआपच पडलं. आज या ठिकाणी पंचगंगा नदीवर जे परवा दिवशी घरगुती गणपतीचं विसर्जन झालं त्यावेळी पुराचं पाणी जास्त होतं. त्यावेळी काही मूर्त्या वर राहिल्या गेल्या. मग आज हिंदुत्ववादी संघटना मिळून आम्ही त्या विधिवत मूर्त्या सोडल्या. काही न्यूज चॅनलला पेपरला बातम्या लागल्या की मूर्त्या तशाच पंचगंगा नदीवर आहेत. मग आज सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते सगळ्यांनी आम्ही आज एकत्र आलो आणि ह्या ज्या घाटावरच्या मूर्त्या आहेत त्या पुन्हा विधिवत आम्ही पाण्यामध्ये सोडलेल्या आहेत आणि आपल्या धर्माचं आपल्या गणपतीचं आम्ही पावित्र्य या ठिकाणी जपायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर पंचगंगा घाट हा स्वच्छ करण्याचाही प्रयत्न आम्ही करत आहोत. पूर्ण घाट हा स्वच्छ करत आहोत आणि सर्व कार्यकर्ते हिंदुत्ववादी संघटनेचे या ठिकाणी राबत आहेत. एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगायचं होतं की आम्ही जसं गणपती विसर्जन करा म्हणून जसं या ठिकाणी बॅरिकेड तोडून आलो त्याच पद्धतीने जे गणपती या ठिकाणी पुराचं पाणी उतरल्यावर पायऱ्यांवर राहिले होते तेही आम्ही विधिवत पाण्यामध्ये सोडलेले आहेत आणि हजारोच्या संख्येने कोल्हापुरातल्या नागरिकांनी आपल्या धर्माचं पावित्र्य जपलं आणि नदीमध्ये वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी आता आमची मोहीम चालू आहे गणपती पाण्यामध्ये सोडायचे आणि ते आता पूर्ण लवकरच होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.